नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट बोलून तर बघा, प्रश्न सुटेल. लेखक अनामिक. माझे एक मित्र आहेत अमरावतीचे, बाळासाहेब. त्यांनी खूप दिवसांपासून आपल्या व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवला आहे, बोलून तर बघा, प्रश्न सुटेल. पहिल्यांदा जेव्हा मी हा स्टेटस पाहिला तेव्हा मला खूप गंमत वाटली. नंतर मी यावर विचारही केला. खरंच बऱ्याचदा माणसं आपल्या समस्या घेऊन त्यात स्वतःच गुंतून पडलेली असतात, गुरफटून गेलेली असतात. ना ती त्याबद्दल कोणाशी बोलतात, ना कोणाशी शेअर करतात, ना कोणाकडे मदत मागतात. संकोच अथवा कमीपणा वाटणं, अहम आड येणं, समोरच्यावर विश्वास नसणं, आत्ता मदत घेतली तर पुढे आपल्यालाही अशी मदत करावी लागेल याची भीती वाटणं, मदत मागितल्यास बेइज्जत होईल अशी शंका येणं इत्यादी. या अनेक कारणांनी माणसं आपल्या समस्येबद्दल तोंड उघडत नाहीत. पण या एका वाक्यानं एका अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या मुलीच्या जीवनात खूप मोठा बदल झाला. तिचं जगणं सुसह्य झालं. तिच्या जीवनात अक्षरशः क्रांती झाली. त्यामुळे हे वाक्य कायम माझ्या स्मरणात राहिलं आहे. तर त्याचं असं झालं, एकदा डिसेंबरमध्येच 9वी आणि 10वीच्या मुलांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एका शाळेनं कार्यशाळा आयोजित केली होती. स्किल क्राफ्टर्स ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे मी कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो. आम्ही शाळेत पोचण्यापूर्वीच मुलं हॉलमध्ये शिस्तीत बसली होती. दाराबाहेर आमच्या नावासकट स्वागताचा बोर्ड होता. दरवाजात सुंदर रांगोळी काढलेली होती. या शाळेत येणारी मुलं ही अत्यंत गरीब घरातील होती. त्यांचे पालक या मुलांना शाळेत पाठवतात म्हणजे शाळेवर उपकारच करतात असा आविर्भाव असणारे. बहुतेक विद्यार्थ्यांचे वडील हे व्यसनी, घराकडे लक्ष न देणारे, तर आई विड्यावळणारी किंवा रोजंदारीवर काम करून घर चालविणारी. त्यामुळे मुलांना घरून शिक्षणासाठी सपोर्ट असा नाहीच. तरीही शाळेचे संचालक, शिक्षक मुलांना सर्वोत्तम देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. हे पाहून खूप बरं वाटलं. अभ्यास कसा करावा, वाचलेलं लक्षात कसं ठेवावं, नवीन परीक्षा पद्धतीतले बदल, सराव परीक्षेचं महत्त्व आदी विषयांवर विद्यार्थ्यांना कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. प्रमुख अतिथी म्हणून माझं काम मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करणं व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं हे होतं. ते मी छान गोष्टी रूपातून केलं. मुलं आणि शिक्षक दोघेही खुश झाले. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा घोळका माझ्याभोवती जमा झाला. कारण मुलं तेव्हा खूप चार्ज झालेली असतात. त्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेले असतात. त्यांना त्यांची उत्तरं हवी असतात. सुमारे अर्धा तास हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम उभ्याच सुरू होता. शेवटी मुख्याध्यापिका मॅडमने आम्हाला ऑफिसमध्ये चहा घेण्यासाठी आमंत्रित केलं. मी मुलांच्या गरड्यातून वाट काढत निघालो. तेवढ्यात एक 9वीतील मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली, "सर, मला तुमचा मोबाईल नंबर देता का?" मी तिला म्हणालो, "का गं? तुला काही विचारायचं आहे का?" ती म्हणाली, "हो, पण मी नंतर फोनवर विचारलं तर चालेल का?" मी तिला माझं कार्ड दिलं आणि "बेटा, तुझं नाव काय?" विचारलं. कार्ड हातात घेत ती म्हणाली, "अस्मिता." इथे लेखात नाव बदललं आहे. तर मुलगी गोरीपान, छान वेणी घातलेली, पाणीदार डोळ्यांची. पण मला ती तिच्या वयापेक्षा जास्तच मॅच्युअर्ड वाटली आणि तिच्या डोळ्यात एक वेदना देखील जाणवली. माझं कार्ड घेऊन ती मैत्रिणींच्या घोळक्यात मिसळली. मी मॅडमच्या सोबत ऑफिसमध्ये आलो. तिथे चहा घेत शाळेच्या अडचणी, शासनाचं असहकार्य, पालकांचे भलेबुरे अनुभव यावर 10-15 मिनटं चर्चा झाली आणि मग मी निरोप घेतला. दैनंदिन व्यापात मी अस्मिताला विसरूनही गेलो.
आणि मग एके दिवशी माझा मोबाईल वाजला. अननोन नंबर होता. मी फोन घेतला. पलीकडून आवाज आला, हॅलो सर, नमस्कार, मी अस्मिता बोलते आहे. त्या दिवशी तुम्ही आमच्या शाळेत आला होता ना. हां, मी मी तुमचं कार्ड घेतलं होतं बघा. हां हां हां, बोल बोल सर, मला तुमची थोडीशी मदत हवी होती. हां, बोल ना अस्मिता. सर, माझे वडील हातगाड्यावर अ, केळी विकतात. दिवसभरात 200-300 रुपये मिळतात. हातगाडी भाड्याची आहे. त्याचे रोज 100 रुपये द्यावे लागतात. त्यात वडील दारू पितात. माझी आई जवळच्याच गादी कारखान्यात कापूस स्वच्छ करायचं काम करते. तिला रोज 150 रुपये पगार मिळतो, पण कापसाच्या यंत्रापाशी बसून तिला दम्याचा त्रास व्हायला लागला आहे. घरात मीच मोठी आहे. एक लहान बहीण आणि 2 लहान भाऊ आहेत. मला मला आईला मदत म्हणून काही काम मिळेल का सर? मी विचारलं, अस्मिता, तुला काय करायला आवडतं? सर, मला चित्रकला आवडते. तुम्ही शाळेत आला होतात त्या दिवशी हॉलच्या दारात मीच रांगोळी काढली होती आणि मला मेहंदी पण खूप छान काढता येते. मी म्हटलं, अस्मिता, हा फोन कोणाचा आहे? सर, हा आमच्या क्लास टीचर मॅडमचाच आहे. बरं, ठीक आहे. मी तुझ्यासाठी काहीतरी काम शोधेन आणि या नंबरवर तुला आठवडाभरात निरोप देईन. तू मात्र अभ्यासाकडे लक्ष दे बरं. हो सर, थँक्यू सर. मी लगेच अस्मितास मॅडम या नावानं नंबर सेव्ह केला आणि विचारात पडलो की किती कठीण परिस्थितीतून या मुलीला जावं लागतं आहे. या अल्लड वयात पण ती किती मॅच्युअर्ड विचार करते. ती ज्या घरात राहते त्या वस्तीत राहून ती मोठी होते आहे. ते पाहिलं तर हे तिच्याकडून हे अजिबात अपेक्षित नव्हतं. पण म्हणतात ना, नेचर इज अ ग्रेट बॅलन्सर. त्यानं अशी गुणी मुलगी अशा बापाच्या पदरात टाकून बॅलन्सच साधला होता. तर काय बरं काम द्यावं या मुलीला? मी मार्ग शोधत होतो. 2-4 दिवस गेले. माझा एक व्यापारी मित्र मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला घरी आला. मुलगा जळगावचा होता. त्यांचा तिथे कापडाचा मोठा व्यापार होता. 10 दिवसांनी लग्न सोलापुरात होणार होतं. 3 दिवस लग्नाचा कार्यक्रम चालणार होता. मला अस्मिता आणि बाळासाहेबांचं वाक्य दोन्ही एकदम आठवलं. बोलून तर बघा, प्रश्न सुटेल. मी माझ्या मित्राला विचारलं, अरे श्रीनिवास, मेहंदीचं काय केलंस? कोणाला सांगितलंस? तो म्हणाला, थांब, ते डिपार्टमेंट बायकोकडे आहे, तिला विचारतो. ते ऐकून वहिनी म्हणाल्या, अहो भाऊजी, 8 दिवस झाली आहे सांगतेय तुमच्या मित्राला, बघूया बघूया असंच म्हणतायत. असेल कोणी तर सांगा तुमच्या ओळखीचं. मी लगेच अस्मिताच्या मॅडमना फोन लावला. अस्मिताशी पण बोललो. वहिनी आणि अस्मिताचे बोलणे करून दिलं. एका व्यक्तीला 400 रुपये याप्रमाणे अस्मितानं पुढच्या 8 दिवसात लग्नघरी जाऊन 50-60 मुलींच्या, महिलांच्या हातावर सुंदर मेहंदी काढली. काही लोकांनी खुश होऊन जास्तीचे पैसे पण दिले. अस्मितानं 30,000 रुपये 8 दिवसात मिळवले. या 8 दिवसात ती मला रोज रिपोर्टिंग करत होती. मी तिला प्रोत्साहन पण देत राहिलो. लग्न पार पडलं आणि मग महिनाभरानं अस्मिताचा फोन आला. ती खूप आनंदात होती. सांगत होती, सर सर तुम्हाला खूप खूप थँक्स. तुम्ही मेहंदी काढायचं काम मिळवून दिलं, त्याचे 30,000 रुपये मिळाले. त्यातून बाबांसाठी 5,000चा नवा हातगडा तयार करून घेतला. आईला दवाखान्यात नेऊन आणलं आणि एक एक शिलाई मशीन घेऊन दिली. घराला जुन्या बाजारातून पत्रे घेतले, ते घातले. आता पावसाळ्यात आमचं घर गळणार नाही. आणि उरलेल्या पैशातून आणखीन 2 हातगाड्या तयार करून घेतल्या. त्या मी रोज प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे भाड्याने देते सर. हे भाडं मी स्वतः घेते. यातून आमच्या सगळ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागेल.
मी आता सुट्टीत कॉम्प्युटर क्लास पण लावणार आहे सर. कारण कारण तुम्ही सांगितलेल्या काकांना माझा स्वभाव खूप आवडला. मला 18 वर्ष पूर्ण झाली की त्यांच्या सुपर मार्केटमध्ये नोकरी देईन म्हणून सांगितलं त्यांनी. सर सर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं सर. आता माझ्या घरातलं वातावरण खूप बदललं आहे. बाबा आता दारू पित नाहीत. आम्हाला आमच्याशी सगळ्यांची प्रेमानं बोलतात, काळजी घेतात. सर सर माझे आईबाबा तुम्हाला एकदा भेटायचं म्हणतायत. ते म्हणतात देव आम्हालाही पाहायचा आहे. सर कधी भेटाल? मी स्तब्ध, निशब्द. सहज म्हणून मी श्रीनिवासकडे मेहंदीचा विषय काढला काय आणि या पोरीनं तर पुढे चमत्कारच करून दाखवला, अक्षरशः चमत्कार. मी म्हटलं, अस्मिता बेटा कधीही ये, फक्त फोन करून ये. आणि मी देव वगैरे नाही, एक सर्वसामान्य माणूस आहे तुझ्यासारखाच. मी विशेष असं काहीच केलं नाही. तू बोललीस, तू प्रयत्न केलास म्हणून हे सारं शक्य झालं. तू माझ्याकडे बोललीस, मी पुढे बोललो, बस. मला बाळासाहेबांचा स्टेटस आठवला. बोलून तर बघा, प्रश्न सुटेल. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.